हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण इथे बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा बटाटा चकली. तुम्ही बघू शकता आपली चकली इथे किती छान फुललेली आहे आणि यातला साबुदाणाही बघा कसा मस्त टम्म फुगलेला आहे. चला तर मग ही चकली मी कशी बनवली याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा छान मोकळा भिजलेला आहे. तसेच यामध्ये घालण्यासाठी 6 ते 7 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून बारीक किसणीवरती किसून घेतलेले आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक फिरवून घेतल्या आहेत. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा जिरं घेतलेला आहे. सर्वात प्रथम आपण गॅसवरती पातेलं ठेवून यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेणार आहे. तेल गरम झालं की मग यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आपण घालून घेणार आहोत. हिरवी मिरची तेलावरती छान परतवूनच घ्यायची आहे. कच्ची मिरची जर आपण चकलीला घातली तर आपल्या चकल्या ज्या आहेत त्या काळ्या पडू शकतात. त्यामुळे इथे हिरवी मिरची तेलावर छान परतवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी साबुदाणा घालून घेणार आहे. संपूर्ण साबुदाणा मी पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे. याला आपण थोडं मिक्स करूया. आता यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून घेतले आहे. तसेच साबुदाण्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणीही घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला साबुदाणा जो आहे तो छान वाफला जाईल. पुन्हा आपण हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पातेल्यावरती मी 7 ते 8 मिनिटांसाठी एक झाकण ठेवून घेणार आहे, जेणेकरून आपला साबुदाणा छान वाफेल. 7 ते 8 मिनिटांनंतर इथे झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता साबुदाण्याला छान वाफ आलेली आहे. इथे कलरही बघा चेंज झालेला दिसतो साबुदाण्याचा. आता या स्टेजला उकडलेल्या बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे. साबुदाणा आणि बटाट्याचा किस आपल्याला अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी एकजीव करून घ्यायचं आहे हे चकलीचं पीठ. इथे गॅस मी बंद करून घेतलेला आहे. चकलीच्या या पिठाला छान वाफ आली. आता या पिठाला मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहे. इथे चकलीचा सोडा घेतलाय. चला तर मग आता आपण झटपट चकल्या घालून घेऊया. त्यासाठी इथे बाजेवर मी एक प्लास्टिकचा पेपर टाकून घेतलेला आहे आणि अशा मध्यम आकाराच्या आपण चकल्या घालून घेणार आहोत. या चकल्या आपल्याला साधारण 2 ते 3 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या आहेत. दोन ते 3 दिवस चकल्या आपल्याला छान वाळवून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही वाळलेली चकली बघू शकता. आता यातल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतल्याने तेलामध्ये आता चकली घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता तेलामध्ये चकली
घातल्या घातल्या कशी छान वरती तरंगून आलेली आहे, अगदी हलकी झालेली आहे आपली चकली. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली चकली तयार आहे. याचप्रमाणे मी बाकीच्या चकल्याही तळून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या किती छान मस्त फुललेल्या आहेत. यातली एक चकली मी तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे. अगदी कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू.